नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, संतोष देशमुख हत्याकांडामध्ये ही काळी गाडी महत्त्वाची ठरलेली आहे आणि या काळ्या गाडीमधूनच संतोष देशमुख यांना अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। परंतु या काळ्या गाडीमध्ये बरेचसे पुरावे सापडले। 19 पुरावे या काळ्या गाडीमध्ये सापडले आहेत आणि त्या पुराव्यामुळेच आरोपींचा शोध हा सीआयडीला लागलेला आहे आणि सीआयडीने आणि एसआयटीने आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। तर मित्रांनो, या गाडीत नेमके कोणकोणते पुरावे सापडले आणि या गाडीमुळे कसा तपास लागला हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। यामध्ये आरोपीचे 3 मोबाईल हे सीआयडीच्या हाती लागलेले आहेत। त्यानंतर 2 काळ्या काचाचे गॉगल सुद्धा त्या गाडीमध्ये सापडले गेलेले होते। त्यानंतर सुदर्शन गुलेनं वापरलेलं काळ्या रंगाचं जॅकेट सुद्धा त्या गाडीमध्ये सापडलेलं होतं। त्यानंतर 41 इंचाचा लोखंडी पाईप सुद्धा त्या गाडीमध्ये सापडलेला होता आणि सुदर्शन गुलेचं एटीएम कार्ड, पॅन कार्ड त्याच गाडीमध्ये म्हणजे काळ्या गाडीमध्ये सापडलं गेलं होतं। त्यानंतर लोखंडी पाईपला क्लच वायर गुंडाळून तयार केलेलं हत्यार सुद्धा त्या गाडीमध्ये सापडलेलं होतं। त्यानंतर पोलिसांच्या किंवा एसआयटीच्या सीआयडीच्या हाती लागलेलं महत्त्वाचा पुरावा म्हणजे गाडीच्या कव्हरला हे रक्ताचे डाग लागलेले होते आणि रक्ताने मुंडलेली ती गाडीची कव्हर सुद्धा सीआयडीच्या किंवा एसआयटीच्या हाती लागलेली होती आणि म्हणूनच या सगळ्या पुराव्याद्वारे आरोपींना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे, कारण संतोष देशमुख यांची हत्या जी झाली त्या अतिशय क्रूरपणे होती। त्यामध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे संघटित गुन्हेगारी या सगळ्या नीच प्रवृत्तीच्या लोकांनी केली होती, हैवानांनी केली होती आणि त्याच हैवानासाठी बऱ्याचशा लोकांनी आवाज उठवले आणि ज्या वेळेस संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळेस अपहरण करून त्यांना एका शेतामध्ये नेण्यात आलं। शेतामध्ये नेण्यात येऊन त्यांच्यावर सगळी मारहाण झाली। मारहाण झाल्यानंतर त्यांना गाडीच्या टायरला सुद्धा तिथं बांधण्यात आलं। त्यानंतर सुद्धा त्यांना मारण्यात आलं, त्यांचे कपडे काढण्यात आले आणि एक प्रकारे संघटित गुन्हेगारी म्हणतात ना, तशा प्रकारची गुन्हेगारी त्यांनी केली आणि गुन्हा करून परत त्यांनी व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ बनवून एका व्हॉट्सअप ग्रुपवर ते शेअर केले आणि ते व्हॉट्सअप ग्रुपचं नाव मोकारपंथी असं त्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव आहे आणि त्या ग्रुपहूनच म्हणजे त्या ग्रुपमधूनच हे सगळं समोर आलेलं आहे की व्हॉट्सअप ग्रुपहून कशा प्रकारे हे व्हिडिओ रिकव्हर केले गेले आणि त्यामध्ये बरेचसे सदस्य होते, बरेचसे लोक त्या ग्रुपमध्ये होते। त्याच्यामुळे हा शोध लवकरात लवकर सीआयडीला एसआयटीला लागलेला आहे आणि या केसचा तपास हा लवकरात लवकर लागावा आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा हीच आपल्या सर्वांची विनंती असणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।